उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रायगड आणि रत्नागिरी दौरा आता सुरू झालेला आहे। श्रीवर्धनमध्ये अजित पवारांचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात ते हरिहरेश्वर इथं जाऊन दर्शन घेणार आहेत। श्रीवर्धनमध्ये आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू होती आहे। त्यानंतर चिपळूण इथं अजित पवारांची दुपारी सभा देखील पार पडणार आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। निलेश, श्रीवर्धनमध्ये अजित पवारांचं आगमन झालेलं आहे। रायगड आणि रत्नागिरी असा हा त्यांचा आजचा कोकण दौरा आहे। निलेश, काय सांगता येईल या दौऱ्याविषयी? दालसुरे हेलिपॅडवर नुकतंच अजित पवारांचं आता आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर आता अजित पवारांची रायगड किल्ल्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू होताना पाहायला मिळेल। अजित पवार साधारणपणे 2 वाजेपर्यंत श्रीवर्धन आणि आसपासच्या भागामध्ये यात्रा करणार आहेत आणि त्यानंतर चिपळूणच्या दिशेने रवाना होणार आहेत। सुरुवातीला आज हरिहरेश्वराच्या मंदिरात जातील, त्या ठिकाणी देवदर्शन करतील, अभिषेक करतील आणि त्यानंतर अजित पवार महिला मेळाव्यासाठी श्रीवर्धनमध्ये उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहेत। आज महिला मेळावा होईल। यासोबतच हॉटेल व्यावसायिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या काही अडचणी आहेत त्या देखील अजित पवार या ठिकाणी समजून घेतील आणि त्यानंतर त्यांचा पुढचा चिपळूणचा दौरा होणार आहे। आज अजित पवार कोकण दौऱ्यावर आहेत, तर लगेचच उद्या शरद पवार 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत। त्यामुळे पाठोपाठ हे महत्त्वाच्या 2 नेत्यांचे दौरे सध्या कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवार यासोबतच खासदार सुनील तटकरे, यासोबतच माजी आमदार अनिकेत तटकरे हे सर्व वरिष्ठ मंडळी आता हरिहरेश्वरच्या दिशेने आपल्याला जाताना अजिंक्य पाहायला मिळतात। ठीक आहे निलेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। श्रीवर्धनमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सुरू होतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।